नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 186 ते 191 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊयात. ह्या ओव्यांमध्ये ज्ञानोबाराय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवणं, परमेश्वराच्या सगुण रूपाचं अनुसंधान करणं, हे सर्व करत असताना आपली विहित कर्म, ज्यामध्ये आपलं विशेष हित आहे, ती विहित कर्म करणं. ती कर्म करत असताना मनामध्ये विषयांविषयीचा अहंकार, विषयांबद्दलची आसक्ती ही वाढू न देता कर्म करत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन राहणं, हा मार्ग आपल्याला दाखवतात. हे दाखवताना त्यातला श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवादही ते टिपतात आणि श्रीकृष्णांची भूमिका कशी कायम आहे याचंही दर्शन आपल्याला ते घडवतात. आत्मस्वरूपाबद्दल, सगुण रूपाबद्दल, निरहंकारी चित्ताबद्दल, विहित कर्माबद्दल उपदेश करत असताना श्रीकृष्ण परमात्मा या संवादाचा जो उद्देश आहे तिकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाहीत. त्यांची एकच इच्छा आहे, एकच उद्देश आहे की हे स्वधर्मरूपी कर्म करत असताना, कर्म करण्याची नितांत गरज असताना अर्जुनाचं युद्धाकडे दुर्लक्ष होता कामा नये. वीरवृत्ती परत धारण करून धनुष्य बाण उचलून त्यांनी युद्धाला सामोरं हे जायलाच पाहिजे. आणि ह्या एका उद्देशाने श्रीकृष्ण हा संवाद पुढे नेत आहेत. ज्ञानोबाराय ह्या संवादातले भाव, त्याचबरोबर श्रीकृष्णांच्या आणि अर्जुनाच्या हृदयातले भावही टिपतायत आणि आपल्यासमोर ओवी रूपाने सादर करतायत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तरी उचिते कर्मे आघवी, तरी उचिते कर्म आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी. जे तुला करायला योग्य आहे आणि ते तूच करणं उचित आहे, ती सर्व कर्म आघवी, ती सर्व कर्म करून तू मला अर्पण करावी. ही कर्म अर्जुनानेच इथे करणं अपेक्षित आहे, दुसऱ्या कोणी नाही. तुवा आचरोनी म्हटलेलं आहे. तूच त्याचं आचरण केलं पाहिजेस, त्या कर्मांची पूर्तता केली पाहिजेस. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. परंतु ही उचित कर्म करत असताना तुझं चित्त मात्र आत्मरूपी राहू दे. अर्थात मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे, ह्या बोधाच्या ठिकाणी तुझं चित्त स्थिर असू दे. त्या ठिकाणी देहवृत्तीवर तू येऊ नकोस, कारण त्यामुळे अहंकार वाढेल आणि चुकून मनामध्ये असा भ्रम निर्माण होईल, हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. माऊली हो, कर्म करताना सहजपणे कळत न कळत आपण या भूमिकेवर आरूढ होतो की हे कर्म आणि ह्या कर्माचा मी करताय, हे कर्म करणारा मी आहे, अशा अर्थाचा भाव आपल्या मनात निर्माण होतो. आणि असा निर्माण झाला तर त्या ठिकाणी अभिमान कधी डोकं वर काढतो ते आपल्यालाही कळत नाही. तेव्हा साधकाने फार सावध राहणं आवश्यक असतं. जे उचित कर्म आपल्याला सामोरं आलेलं आहे किंवा आपण ज्या कर्माला सामोरं जातोय, जे उचित आहे, ज्याच्यात आपलं हित आहे, ते कर्म जरूर करावं. पण मी करता आहे हा अभिमान मात्र मनात धारण करू नये. ही भूमिका घेऊ नये, तर सर्व करता करविता एक परमेश्वर आहे.
हे अनुसंधान ठेवून ते कर्म आणि आपलं कर्तृत्व त्याच्या चरणी अर्पण करावं. ज्ञानोबाराय आपल्याला सावध करतात. ते म्हणतात, तुवा शरीर परा नोहावे, तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. जे कर्म करायचं त्या कर्माचा उद्देश फक्त देहाचं सुख एवढा ठेवू नकोस. फक्त देहाचं सुख ही जर इच्छा मनात असेल तर त्या इच्छेचा त्याग कर. हे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे, ते उचित आहे, त्याच्यात माझं हित आहे, माझ्याबरोबर इतरांचे सुद्धा कसं हित होईल ते मी बघीन, आणि हे कर्मरूपी फूल, कर्मरूपी सुमन मी परमेश्वराच्या चरणी अर्पण करेन. आणि मग त्या कर्माचा परिणाम म्हणून जे काही सुख तुझ्या वाट्याला येईल त्याचा तू उपभोग घे. मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. त्याचा उपभोग घेण्याची तुला परवानगी आहे, पण उचित कर्म कर आणि व्यवस्थित कर. त्याचा अभिमान घेऊ नकोस. आणि हे अर्जुनाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तू क्षात्र धर्माचा स्वीकार केलेला आहेस. जन्मजात तुझ्याकडे हा क्षात्र धर्म चालून आलेला आहेस. क्षत्रिय कुळात तू जन्म घेतलेला आहेस म्हटल्यावर शस्त्र धारण करणं हा तुझा धर्म आहे, आणि त्या धर्माचं पालन करत सज्जनांचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि ते रक्षण करताना वाटेत येणारी जी विघ्न आहेत ती तुझ्या शूर वृत्तीने तू बाजूला करणं ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पाम ये रथी, दे आलिंगन वीरवृत्ती समाधाने. माऊली इथं समाधाने शब्द वापरतात. मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता, मनातला सर्व गोंधळ दूर करत अत्यंत समाधानाने विश्वासाने वीरवृत्तीला आलिंगन दे. हे अर्जुना, वीरवृत्तीला आलिंगन दे आणि परत एकदा कोदंड हाती घेऊन, धनुष्यबाण हाती घेऊन या रथावर आरूढ हो आणि स्वधर्मरूपी कर्माचं आचरण कर. माऊली हो, आज आपण एक साधक म्हणून आपल्याला सुद्धा युद्धाच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे एका साधकाचे वैरी असतात. आणि साधकाला सुद्धा स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करावं लागतं. ज्याच्यात आपलं हित आहे ते हित सांभाळण्यासाठी ह्या वैऱ्यांचा जोपर्यंत नायनाट होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस हातात साधनेचं, नामस्मरणाचं, भगवंताच्या अनुसंधानाचं धनुष्यबाण घ्यावंच लागतं. जगी कीर्ती रूढवी, जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारापासोनी सोडवी मेदिनी हे. माऊली म्हणतायत, जगात आपली कीर्ती कायम ठेव. जे शौर्य, जी कीर्ती, जे नावलौकिक तू मिळवलेलं आहेस अर्जुना, ते कायम ठेव. ह्याचाच अर्थ माऊली हो, एका साधकाला सुद्धा सद्गुणांची जोपासना करत, सद्गुणांच्या साह्याने आचरण करत भक्तीची कीर्ती, भक्तीचा ध्वज जगात उभारायचा असतो. भगवंताच्या कीर्तीचा शंखनाद सगळीकडे करायचा असतो. आणि ते करणं आवश्यक असतं, कारण तसं केल्यामुळेच या पृथ्वीची दुर्जनांच्या भारापासून सुटका होते. जे स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करत नाहीत, विधी निषेधांचं पालन करत नाहीत, त्यांचा सुद्धा भार या भूमीला वहावा लागतो. पण आपल्या अंगामध्ये ज्याप्रमाणे सद्गुण वाढत जातात, स्वतःचं हित आणि दुसऱ्याचंही हितच
हा भाव मनात धारण करून आपण कर्माचं आचरण करायला लागतो. माऊली हो, साधकाच्या चित्तातला दुर्जन नाहीसा होऊन जातो. आणि ह्या पृथ्वी मातेला सुद्धा साधक रूपी बालकांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवण्यात कुठलेही श्रम होत नाहीत. म्हणून एक साधक म्हणून पृथ्वी मातेची सुद्धा आपण सेवा करणं आणि आपला भार ती वाहतीये पण आपला भार तिला वाटू नये अशा पद्धतीने आपण स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करणं हे आवश्यक आहे. आपल्याला ह्या आपल्या पृथ्वी मातेची काळजी घेता आली पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करता आलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण कोणी करत असेल तर त्यांना मदत तरी करता आली पाहिजे. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता मग श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझ्या लक्षात आलं असेल की तुला सहजरित्या प्राप्त झालेलं जे उचित कर्म आहे ते तू जरूर कर. ते करताना तुझं चित्त आत्मरूपी ठेव. मी करता आहे याचा अभिमान मनामध्ये बाळगू नकोस आणि ते कर्म मला अर्पण करून टाक. आणि मग जे भोग तुला प्राप्त होतील त्याचा सुद्धा आनंदाने स्वीकार कर. आणि ही गोष्ट श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. म्हणूनच ते म्हणतायत, आता पार्था निशंकू होई. आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, एथ हे वाचुनी काही बोलो नये. अरे अर्जुना, आता तू निशंक हो. मनातल्या सर्व शंका बाजूला सार आणि युद्धाकडे लक्ष दे. हे उचित कर्म चालून आलेलं आहे, त्याचा स्वीकार कर. वीर वृत्तीला आलिंगन दे. या पृथ्वीचा जो दुर्जनांना वाहण्याचा भार ती ओढतीये त्यापासून ह्या पृथ्वी मातेची मुक्तता कर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत ती म्हणजे या संग्रामा चित्त देई, एथ हे वाचुनी काही बोलो नये. अर्जुना, युद्धाच्या वेळी युद्धा वाचून दुसरं काही बोलू नये. याचाच अर्थ असा की अर्जुनाचं चित्त विचलित झालं होतं, मन भरकटलं होतं. युद्धाच्या प्रसंगात युद्धाकडे लक्ष देण्याशिवाय इतर गोष्टींकडेच त्याचं लक्ष गेलं होतं. माऊली हो, साधकाला सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझं ज्याच्यात हित आहे ते साध्य होईपर्यंत नको त्या गोष्टींमध्ये मी लक्ष देता कामा नये. ज्या गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे तिकडेच माझं लक्ष गेलं पाहिजे. त्याचंच अनुसंधान मला राहायला पाहिजे. कारण अजून सुद्धा युद्धाचा प्रसंग आहे. जोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा सर्वस्वी नाश होत नाही तोपर्यंत मला सावध राहणं आवश्यकच आहे. हा संदेश आपल्याला या ओव्यांमधनं मिळतो. आणि आपण ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करू की मी सुद्धा एक साधक म्हणून असाच सावध राहू शकेन यासाठी माझ्यावर कृपा करा. मला आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.